खूप छान तू आज आमच्या स्टुडिओत आलीस आणि इतकी छान बनून आली आहेस, तर खरोखर सुंदर. मला बघायला इतकं छान वाटतं, तर तुम्हाला खरंच हा आजचा एपिसोड एन्जॉय करायला आवडेलच. तर गार्गी, साज बाय गार्गी गणेश हे तुझ्या ब्रँडचं नाव आहे, राईट? येस. साडी, हल्ली बरेच दिवस लोक साडीकडे डुंकूनही बघत नव्हते, पण हा ट्रान्सफॉर्मेशन आणावं आणि ह्याच धर्तीवर आपण हा ब्रँड पुढे न्यावं असं कसं वाटलं? काय तुझ्या मनात होतं? मी सुरुवातीपासून सुरू करते. येस. साडी पहिलं प्रेम. हा. लहानपणापासून मम्मीला साडी नेसतानाच बघितलंय, सो तेव्हापासून ती साडी मनात भरलेली आहे. मी पुण्याला गेले होते. पुण्याला मला एका वास्तू अधिवेशनात वक्ते म्हणून बोलवलं होतं आणि मी जशी त्या प्रिमायसेसमध्ये एंटर केलं, एक जण धावत आली, म्हणाली, मॅम हे तुम्ही मंगळसूत्र घातलंय, हे कुठलं आणि कुठे मिळतं हे? तर मी सांगितलं, गार्गी, साज बाय गार्गी. सगळ्यात महत्वाचं त्या म्हणजे साड्या. जसं मी तुम्हाला सांगितलं, साडी माझं पहिलं प्रेम आहे. पण साडी इटसेल्फ हा 5.5 मीटरचा फॅब्रिक, हा 5.5 मीटरचा फॅब्रिक तुम्ही कॅज्युअल, फॉर्मल, ट्रेडिशनल एकच साडी खूप वेगवेगळ्या पद्धतीने ट्विस्ट अँड टर्न करू शकतात. खूपदा स्टायलिंगची एक बेसिक टिप मी तुम्हाला देते. तू आता एक शब्द वापरलास की साडी इज इक्वल टू कॉन्फिडन्स. येस. म्हणजे वेन यू वेअर साडी यू फील कॉन्फिडेंट. करेक्ट. म्हणजे किती ज्याला ट्रेडिशनल म्हणायचं की एकदम स्वतःचं हुक स्टाईल म्हणायचं, हे आपणच ठरवू शकतो. खूपदा काय होतं, साडीला फॉल लावल्यामुळे काय होतं, साडी जर हलकी असेल तर तिला वजन येतं आणि साडी प्रॉपर खाली खेचली जाते थोडंफार इंटेन्शनली. ठीक आहे, आता इंटेन्शनली फॉल बिडिंग लावलीच पाहिजे, फॉल एकदम लावलाच पाहिजे. खूपदा आपल्याला व्हेरिएशन्सने समजा साडी ड्रेप करायची असेल तर तो फॉल थोडासा अडचणीचा किंवा कुठून तरी दिसू शकतं. खूपदा धोती स्टाईलमध्ये आपण साडी ड्रेप करतो, जर उलट्या पल्ल्याची साडी असेल किंवा आजकाल स्कर्ट सारखी साडी असेल, त्याच्यात ते फॉल ना थोडेसे जास्त उठून येतात. बजेट मस्ट हॅव असं काय आहे? मस्ट हॅव साडीज, मस्ट हॅव आपण पूर्ण अटायरमध्ये शोधूया. ठीक आहे, आता तुम्ही जर कॅज्युअल कपडे घालत असाल, मस्ट हॅव 7 आउटफिट कॅज्युअल मधले कोणते? नमस्कार. आज आपल्या स्टुडिओत कोण आले माहिती का? तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल, कारण आपल्या लाईफचं फॅशन स्टेटमेंट बदलून टाकणारी व्यक्ती आहे. आणि हो, साडी नेसल्यावर तुम्हाला कुणी काकूबाई जर म्हणत असेल ना, तर आजपासून विसरून जा. तुमची संपूर्ण धारणा साडीबद्दल बदलवून टाकणारी अशी एक यंग डायनॅमिक एंटरप्रिन्युअर आज आपल्याकडे आहे, गार्गी. नमस्ते गार्गी. नमस्ते. खूप छान तू आज आमच्या स्टुडिओत आलीस आणि इतकी छान बनून आली आहेस, तर खरोखर सुंदर. मला बघायला इतकं छान वाटतं, तर तुम्हाला खरंच हा आजचा एपिसोड एन्जॉय करायला आवडेलच. तर गार्गी, साज बाय गार्गी गणेश हे तुझ्या ब्रँडचं नाव आहे, राईट? येस. साडी, हल्ली बरेच दिवस लोक साडीकडे डुंकूनही बघत नव्हते, पण हा ट्रान्सफॉर्मेशन आणावं आणि ह्याच धर्तीवर आपण हा ब्रँड पुढे न्यावं असं कसं वाटलं? काय तुझ्या मनात होतं? मी सुरुवातीपासून सुरू करते. येस. साडी पहिलं प्रेम. लहानपणापासून मम्मीला साडी नेसतानाच बघितलंय, सो तेव्हापासून ती साडी मनात भरलेली आहे. आता बदलत्या काळानुसार, बदलत्या स्टाईलनुसार आपली जशी स्टायलिंग बदलते, मला असं वाटतं साडी हा भले पारंपरिक पोशाख जरी असला तरी त्याच्यामध्ये काहीतरी आजकालच्या जगातला तडका, ट्रेंडी तडका लागला पाहिजे. तर तीच साडी थोड्याशा हटके वेने आपण कशा कशा पद्धतीने स्टाईल करू शकतो ते मला खूप आवडतं. म्हणजे साडीवरती स्पेसिफिकली प्ले करायला मला स्वतःला खूप आवडतं. आणि साडी इटसेल्फ इतकी वर्सटाईल आहे ना, आपण खूप सुंदर सुंदर पद्धतीने साडी वर्सटाईली चेंज करू शकतो. खूप बेसिक चेंज करून आपण साड्या चेंज करू शकतो. सो मला ते त्याच्यामध्ये प्ले करायला खूप आवडतं. त्यामुळे स्पेसिफिकली साडी, फक्त साडी हा जास्त माझा मेन फोकस होता. प्रेक्षकांनो, आज तुम्हाला जो मी अटायर घातलेला दिसतोय ना, म्हणजे साडीच नेसलीये, परंतु ब्लाऊज नाहीये, जो टिपिकल ब्लाऊज असतो तो नाहीये. आणि दिस इज ऑल्सो इन्स्पायर्ड बाय गार्गी ओनली. गार्गीबद्दल मी तुम्हाला किती सांगू. मी एक गोष्ट तुम्हाला सांगते की मला एकदम सेलिब्रिटी फील आला होता तिच्यामुळे. तर मी पुण्याला गेले होते. पुण्याला मला एका वास्तू अधिवेशनात वक्ते म्हणून बोलवलं होतं
आणि मी जशी त्या प्रिमायसेसमध्ये एंटर केलं, एक जण धावत आली, म्हणाली मॅम हे तुम्ही मंगळसूत्र घातलंय, हे कुठलं आणि कुठे मिळतं हे? तर मी सांगितलं गार्गी, साज बाय गार्गी, आणि ती आपल्या एपिसोडवर येणार आहे, तुम्हाला सगळी माहिती तिची मिळणार आहे. माझं प्रोग्राम झालं, तिथेही मला बऱ्याच लोकांनी विचारलं, आणि ज्यावेळेला मी परत येत होते, दुबई मॉल ज्याला म्हणतो आपण पुण्यावरून येताना, त्या मॉलमध्ये मी थांबले आणि नाश्ता केला आणि उठले. 4-5 बायका माझ्याकडे घोळका करून आल्या आणि मला म्हणाल्या मॅम, मला असं वाटलं की अरे मला ओळखलं वाटतं माझ्या पॉडकास्टमुळे, असं ओळखतात बरं का. पण त्यांनी त्या दिवशी मला येऊन विचारलं हे मंगळसूत्र कुठे मिळतं, आणि मी परत सांगितलं साज बाय गार्गी, आणि त्या लोकांनी आपल्या पॉडकास्टचे सगळे डिटेल्स घेतले, कारण हिचा शो त्यांना बघायचा आहे. तर अशी ही गार्गी फक्त साडी नाही तर दागिन्यांमध्ये सुद्धा स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवणारी, अनेक रील्समध्ये झळकणारी गार्गी, एक अतिशय तल्लख व्यक्तिमत्व. आपण थोडं साड्यांबद्दल अधिक बोलूया. तू कसं त्याला, आणि हो, हिची आणखीन एक ओळख म्हणजे ग्रूमिंग. ती ग्रूमिंग ॲडवायझर आहे, ती ग्रूमिंगच्या टिप्स देते. तिला स्वतःला बघितल्यावर तुम्हाला कळत असेल, कारण आपण अनेक चुका करतो, अनेक दागिने घालतो ॲट अ टाइम, भरपूर काहीतरी करतो. पण प्लीज तू आज आधी साड्या आणि मग ग्रूमिंग आणि मग दागिने, ह्या सगळ्यांवरती भरभरून बोल. येस, मी ह्या सगळ्यांवरती बोलणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं त्या म्हणजे साड्या. जसं मी तुम्हाला सांगितलं, साडी माझं पहिलं प्रेम आहे. पण साडी इटसेल्फ हा 5.5 मीटरचा फॅब्रिक, हा 5.5 मीटरचा फॅब्रिक तुम्ही कॅज्युअल, फॉर्मल, ट्रेडिशनल एकच साडी खूप वेगवेगळ्या पद्धतीने ट्विस्ट अँड टर्न करू शकतात. खूपदा स्टायलिंगची एक बेसिक टिप मी तुम्हाला देते. काय होतं ना, आपल्याला अजूनपर्यंत मुलींना एवढंच कळतं, मुलींना बायकांना, साडी नेसली म्हणजे भरभरून दागिने घातले पाहिजे, ट्रेडिशनल दागिने, कानातले, गळ्यातलं, हातात बांगड्या, आणि खूप मस्त नटलं पाहिजे. कम्प्लिटली ॲग्री. साडीचा हा पण एक लुक आहे. पण साडी ही तुम्ही टी शर्टवरती घालून, स्पोर्ट्स शूज घालून किंवा स्निकर्स, कॅज्युअल शूज घालून वगैरे पण तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर आउटिंगला जाऊ शकतात. एअरपोर्टला खूप सुंदर पद्धतीने तयार होऊ शकतात. इव्हन हा साडी स्टेटमेंट, हा पॉवर स्टेटमेंट म्हणून पण तुम्ही एखाद्या कॉन्फरन्सला कॉन्फिडंट वुमन म्हणून साडी घालून तुम्ही ती मीटिंग क्रॅक करू शकतात. एवढ्या वर्सटाईल पद्धतीने आपण ही साडी नेसू शकतो. खूपदा थोडेसे ट्विस्ट आणि थोडेसे टर्न. फॉर एक्झाम्पल, आत्ताची ही जी साडी आहे ही तुम्ही माझ्याही चॅनलवरती जर बघितलात, माझ्या यूट्यूब चॅनलवरती ही साडी मी अनेक वेळा घातलेली आहे. ह्याला प्रॉपर सोजोअर ट्रेडिशनल लुक दिलेला आहे. सेम साडीला ह्याला खूप मॉडर्न क्लासी लुक दिलेला आहे. आत्ता ज्या पद्धतीने मी हँड ग्लोव्ज घातलेल्या आहेत या साडीवरती, तसेच थोडे थोडे वेस्टर्न चेंजेस करून पण आपण त्या साडीचा लुक चेंज करू शकतो. सो बेसिकली साडी हा प्रकार आहे ना, जो आपण खूप वर्सटाईल पद्धतीने वापरू शकतो. फक्त आपल्याला साडी स्टाईल करताना आपल्याला कुठल्या ओकेजनला जायचं आहे हे लक्षात आलं पाहिजे, की ह्या पर्टिक्युलर ओकेजनला, हा इव्हेंटला ही माझी साडी कशी जाईल आणि कशा पद्धतीने मी ती स्टाईल करू शकते. दॅट्स द बेसिक फंडा ऑफ द साडी. आणि ह्याचे सगळे डिटेल्स माझ्या चॅनलवरती आहेत. इवन इन्स्टा पेजवरती मी खूप छोट्या छोट्या टिप्स देत असते, तर तिथे ह्या सगळ्या तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील. वा, मी तुला माझ्या प्रेक्षकांसाठी बऱ्याच टिप्स विचारणार आहे आणि तू ग्रूमिंगच्या टिप्स द्यायच्याच आहे. पण इथं मला तुला एक विचारायचंय की तू आता एक शब्द वापरलास की साडी इज इक्वल टू कॉन्फिडन्स. येस, म्हणजे वेन यू वेअर साडी यू फील कॉन्फिडंट. करेक्ट. म्हणजे किती ज्याला ट्रेडिशनल म्हणायचं की एकदम स्वतःचं हुक स्टाईल म्हणायचं, हे आपणच ठरवू शकतो. आणि नक्कीच आपल्याला गार्गी सांगेल. गार्गी, आत्ता जो तू अटायर केलेला आहेस, कारण तू एक गोष्ट सांगितलीस की आपण ओव्हर ड्रेस होता कामा नये, कोणतं ओकेजन आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर तू आत्ता जो अटायर घातलेला आहेस, हा तू साधारण पार्टी वेअर म्हणून घालू शकतेस की तू कॉर्पोरेट मध्ये घालू शकते, काय काय पद्धतीने? आत्ताचा हा अटायर आहे हा कम्प्लिटली इंटू पार्टी वेअर आहे, नॉट फॉर द कॉर्पोरेट. कॉर्पोरेटला एक स्ट्रक्चर पाहिजे. कॉर्पोरेट लेवलला जाताना तुम्ही ऑथराइज पर्सन दिसला पाहिजे. द वे यू आर ड्रेसअप राईट नाव, कॉलर एक ऑथॉरिटी प्रेझेंट करतात तुम्ही. कॉलरचा शर्ट घालून त्याच्यावरती साडी घातलेली आहे, तशा गोष्टी ह्या अटायर तुमचा कॉर्पोरेटला सूट होतो. वाव.
आता मी जो अटायर घातलाय दिस इज काइंड ऑफ थोडासा कॅज्युअल पार्टीसाठी. लो बंद आहे, टिकली लावलेली आहे छोटीशी. टिकली इट सेल्फ अ पॉवर स्टेटमेंट, पण टिकली अगेन साईज नुसार पण तो स्टेटमेंट करतो. ज्याला एकदम पॉवरफुल दिसायचं असेल ना त्या बायकांनी थोडीशी मोठी टिकली ज्या वेळेला लावतात ना तेव्हा ते जास्त ऑथराइज पर्सन दिसतात. छोटीशी टिकली आहे, थोडासा सिम्पल लुक पाहिजे तर छोटीशी टिकली. त्याच्यानंतर आता मी ज्या पद्धतीने स्लीवलेस ब्लाऊज घातलेला आहे त्याच पद्धतीने हँड ग्लोव्ज घातलेला आहे. सोबतच फक्त एकाच हातात कडा आणि हा पुरा स्टाईल स्टेटमेंट. दुसऱ्या हातात बघितलं तर ॲज सच काहीच नाही आहे. ठीक आहे, गळ्यात एकदम मिनिमम चोकर घातलेला आहे. अगेन कानातलं एक स्टेटमेंट घातलेला आहे, लो बन बांधून आय एम रेडी टू फॉर द इंटरव्ह्यू, आय एम रेडी फॉर द पॉडकास्ट. तर अशा काही चेंजेस. आता हे जर मला तुम्ही ट्रेडिशनली बोललात की गार्गी ह्याचं ट्रेडिशनल कसं करू शकते, तर मग स्लीवलेस ब्लाऊजच्या जागी मी ह्याच्यावरती लॉंग स्लीव्सचा किंवा एकदा ब्रोकेटचा वगैरे ब्लाऊज घालू शकते. हातात छान बांगड्या घालू शकते. गळ्यात अजून थोडंसं हेवी घालून खूप सुंदर नथ वगैरे घालून हा लुक तयार करू शकते. अगेन जर तुम्ही मला विचारलं गार्गी ह्याचं कॉर्पोरेट लुक कसं होईल किंवा कॉर्पोरेट व्हर्जन कसं होईल, ह्याच्यावरती सुंदर एक सरळ ब्लेझर घालून विथ बेल्ट मी हा कॉर्पोरेटला रेडी होऊ शकते. खूप छोटे छोटे चेंजेस करून तुम्ही आहे ती साडी खूप वेळा ट्विस्ट टर्न करून फिरवू शकतात आणि खरं तर कोणाला कळणार पण नाही की ही साडी तुम्ही किती वेळा स्टाईल केलेली आहे. तर तुमच्या हातात आहे की तुम्ही तुमच्या साड्या कशा पद्धतीने स्टाईल करू शकतात, कशा पद्धतीने ट्विस्ट करू शकतात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, ओव्हर एक्सेसराईज जर करायचं असेल तर साडीचा लुक खूप कमी ठेवायचा आणि साडी हायलाईट करायची असेल तर एक्सेसरीज खूप मिनिमम ठेवायची. दॅट्स द बेसिक फंडा. ओके, म्हणजे जर दोन्ही नॉर्मली आपण बघतो एखाद्या फंक्शनला वगैरे गेल्यावर की दोन्हीही ओव्हर केलेलं असतं, मग त्यावेळेला तू ऍज अ ग्रूमिंग एक्सपर्ट तू काय सांगशील की ते काय होतं नेमकं? मेन म्हणजे काय होतं बघा, स्पेसिफिकली लग्न कार्याला है ना, नवरीला पूर्ण हक्क आहे पाहिजे तशी नट सगळं घाल, तुझा दिवस आहे है ना. पण ज्या साईडर्स असतात किंवा है ना काकी मामी या सगळ्या असतात त्यांना पण का सगळं घालायचं असं. मुलीचा दिवस आहे ना, नवरीचा दिवस आहे, तिला द्या, तिने घालू दे सगळं. आता आपण ॲज अ साईडर्स असू किंवा मैत्रिणीच्या लग्नाला चाललेलं असेल, खूप हेवी सुंदर साडी असेल, खूप मिनिमम खूप कमीत कमी ज्वेलरी घाला, खूप सिम्पल ज्वेलरी घाला. त्याने तुमचा लुक जो घातला आहे तो पण लुक एनहान्स होतो. ॲट द सेम टाईम तुमची ज्वेलरी जेवढी कमी असेल ना तेवढा तुमचा अटायर उठून दिसतो. किंवा एकदम सिम्पल अटायर आहे, माझ्याकडे खूप साधी साडी आहे गार्गी, आता ह्याचं ट्विस्ट कसं करू, तर साधी साडी आहे ना हेवी ज्वेलरी घाला. हेवी ज्वेलरी घालताना पण जर कानातले हेवी असतील तर इंटेन्शनली गळ्यात घालू नका. गळ्यातलं इंटेन्शन हेवी असेल तर कानातलं खूप छोटंसं घाला. एखादं ब्रेसलेट, एखादं वॉच इनफ होऊन जातं. तर एकच कोणती तरी गोष्ट हायलाईट करा जेणेकरून तुमचा पुरा लुक, पुरा अटायर एकदम परफेक्ट जातो. आणि प्लीज सगळं भरभरून हे फक्त नवरीसाठी ठेवा यार, ती बिचारी एका साईडला राहते आणि तुम्हीच हे आपण ना एक हिने अतिशय सोशल अवेअरनेसचा लग्न, वेडिंग वगैरे अशा ठिकाणी आपण काय भानच म्हणेन मी याला. कारण अनेक वेळेला असं होतं की नवरी बिचारी कितीही सजली तरी एखादी अशी कुणीतरी काकी, मामी, मावशी, आजी पण अशी तयार होऊन येते की कुठेतरी असं वाटतं की ती नवरीचं ते थोडंसं हिच्यापेक्षा कमी डाऊन वाटते. तिच्या फंक्शनमध्ये जसं गार्गीने सांगितलं तिचा हक्क आहे, तिचा दिवस आहे, तो तिलाच देऊया. अप्रतिम टिप दिलेली आहे. प्लीज प्लीज सगळ्या महाराष्ट्राने नाही, सगळ्या जे कोणी बघतं त्या सगळ्यांनी हा फॉलो केलाच पाहिजे. गार्गी, बघ काल रात्री ज्या वेळेला मी तुला 11:30ला फोन केला होता, रात्री 11:30 वाजता ही हिच्या ऑर्डर्स पॅक करत होती. मग ह्या ज्या ऑर्डर, ज्या तुझ्याकडे तुफान ऑर्डर्स येत आहेत, ज्या तुझ्या दुकानाचा ॲड्रेस मी देणार आहे इथे खाली, तर त्या ऑर्डर्स ह्या कॉर्पोरेटमध्ये येतात, कॉर्पोरेटमधल्या लोकांच्या येतात. म्हणजे लोकांचा दृष्टिकोन कुठे चाललाय साडीबद्दल हे मला हवं आहे. सगळ्यात महत्वाचं लोकांचा दृष्टिकोन कुठे चाललाय ह्या गोष्टीमध्ये. मी आधी ह्याच्यावरती बोलेल, कॉर्पोरेट आणि सगळ्यावरती आपण बोलू. मला असं वाटतंय आजकालची पिढी किंवा आपण लोक आपल्याला आहे ना रेग्युलर पेक्षा काहीतरी वेगळं करायला जास्त आवडतं. अगदी बरोबर. आता जस्ट एक छोटंसं उदाहरण देते. हा पाडवा गेला आत्ताचा, आपला गुढीपाडवा गेला, त्यावेळेला मी माझा एक जुना ब्लेझर त्याच्याबरोबर प्ले केलेला विथ काष्टी. ठीक आहे,
जुना ब्लेझर होता आणि माझ्याकडे आहेत ना ऑर्डरच्या खूप साऱ्या नथी होत्या. नथी बनवते मी है ना, तर माझ्याकडे त्या ऑर्डरच्या नथी होत्या आणि त्या मी प्रॅक्टिस केलेल्या नथी होत्या. ठीक आहे, पहिल्या बनवलेल्या थोडाफार 19-20 झालेल्या अशा नथी होत्या. आता माझ्याकडे काय झालं, पाडव्याच्या वेळेला मला गिरगाव यात्रेमध्ये जायचं होतं है ना, शोभायात्रेमध्ये. तू गेली होती? हा, मी गेली. माझं इन्स्टाला पेज पण आहे, एकदा फक्त बघा. त्याच्यावरती तो लुक तुम्हाला दिसेल. तर तो लुक जो होता, तो लुक मी लिटरली आदल्या दिवशी रात्री बसून बनवलेला होता. जुना एक ब्लेझर काढला, त्याच्यावरती त्या नथी प्लेस केल्या. मी तुम्हाला म्हटलं, मी युट्यूबचे खूप सारे व्हिडिओज बनवते, तर आपल्याकडे आहेत ना एक्सेसरीज खूप उडतात है ना, 30 किती वेळा रिपीट करायची. इन्स्टेड ऑफ थ्रोईंग मी तो विचार केला, ती जी एक्सेसरीज आहेत ना ती ब्लेझरवरती प्लेस करते. आणि जसं मी तुम्हाला बोलली, आजकालच्या पिढीला थोडंसं हटके काहीतरी बघायला खूप आवडतं है ना. तो ब्लेझर तयार केला मी माझ्या सिम्पल एका साडीवरती. सहावारी साडी होती, जिला मी नऊवारीचा ड्रेप केला आणि त्या नऊवारीच्या ड्रेपवरती तो ब्लेझर वेअर केला. तुम्ही विश्वास नाही ठेवणार, मला त्या ब्लेझरसाठी इतके ऑर्डर्स आलेत ना, त्याच्यावरून किमान एक गोष्ट मला समजली की तू मार्केटपेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं देऊ शकतेस ना गार्गी, तर तुला लोक अप्रोच करणार है ना. तर तो वेगळा. आता कॉर्पोरेट, आता जो ब्लेझर आहे तो कॉर्पोरेटला वापरतो. नऊवार पूर्णपणे ट्रेडिशनल झाली विथ नथ अँड ऑल, गजरा वगैरे. ब्लेझरवरती हे सगळं ज्या वेळेला ब्लेंड केलं त्यावेळेला तो जो लुक आला तो खरंच खूप सिम्पल, सोबर, थोडासा वेगळा आणि थोडासा हटके आला. आता ह्या पुऱ्या लुकवरती मी कुठेच ओव्हर मेकअप नाही केला, कुठे ओव्हर एक्सेसराईज नाही केला. मला हायलाईट करायचा होता तो माझा नथीचा ब्लेझर. तो मी जशा पद्धतीने हायलाईट केला. बाकीच्या सगळ्या गोष्टी मिनिमम ठेवला. एकाच हातात चुडा भरलेला होता, त्याच्यानंतर हिरवा चुडा मी एकाच हातात भरलेला होता. एका हातात प्रॉपर वॉच घातलेलं होतं. मस्त मोठीच्या मोठी ठसठशीत चंद्रकोर होती. गळ्यात एक सिम्पल नेकलेस होता. गजरा लावून, लो बन लावून आणि विथ बूट्स मी त्या इव्हेंटला गेलेली. मी त्या शोभायात्रेला फोटो क्लिक करायला गेली, पण मी फोटो क्लिक करायच्या जागी बाकीचे फोटोग्राफरने माझे फोटो क्लिक केले. तर तो एकदम इन्स्टंट. तर ह्या इन्सिडेंट्सवरून मला फक्त एवढंच कळतं की तुझा जर लुक काहीतरी वेगळा असेल तर लोक तुझ्यापर्यंत येतात, अप्रोच करतात. कितीतरी लोकांनी माझ्याकडे त्या इव्हेंटसाठी, त्याच्यानंतर त्या ब्लेझरसाठी खूप जणांनी मला अप्रोच केला. तर मला असं म्हणायचं आहे की काहीतरी तुम्ही ट्रेंड फॉलो न करता, खूपदा आपण असतं ना की ट्रेंडच्या मागे भागवतो, हा ट्रेंड आहे, ही आता फॅशन आहे, ही लेटेस्ट फॅशन आहे, नका फॉलो करू. तुमचा इव्हेंट काय आहे, तुमचं बॉडी स्ट्रक्चर काय आहे, तुमचा कलर कोणता, कलर कॉम्प्लेक्स कोणता आहे, ह्या सगळ्यावरती तुम्ही तुमची स्टायलिंग ठरवा. तुम्हाला कशात जास्त कॉन्फिडंट फील होतं हे ठरवा आणि अकॉर्डिंग दॅट स्टाईल करा. तो स्टाईल तुमचं स्टेटमेंटच ठरणार. खूपदा आपण खूप ह्याची कॉपी कर, त्याची कॉपी कर, ह्याच्या मागे धाव, खूप वेळा होतं. तर तुमचं स्वतःचं एक युनिकनेस ना त्या पुऱ्या लुकमध्ये आणा. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे. राहिला प्रश्न कॉर्पोरेटचा. आजकाल खूप जणांना असं होतं की बाप रे, साडी मी दिवसभर नाही घालू शकत, साडी मी दिवसभर. मी माझ्या शॉपवर जाताना एव्हरी डे साडी वेअर करते, खूप कम्फर्टेबल. खूपदा आपल्या डोक्यात येतं साडी म्हणजे ब्लॅचिंग ब्लाऊज पाहिजे, साडी म्हणजे सगळ्या ॲक्सेसरीज खूप पाहिजे, बांगड्या बिंगड्या घालून मला ऑफिसला जायचं. नाही, तसं नसतं. एक सिम्पल साडी घ्या, एखादं सिम्पल टी शर्ट जे पण कम्फर्टेबल असेल ते घ्या आणि त्याच्यावरती एखादं वॉच, गळ्यात एकदम मिनिमम ज्वेलरी, एकदम जी तुम्ही तुमच्या फॉर्मल वेअरला जी ज्वेलरी घालतात तीच ज्वेलरी तुम्हाला साडीला घालायची आहे. कॉटनची, मल कॉटनची, आपल्याकडे इतका सुंदर सुंदर फॅब्रिक आहेत, आपल्याकडे इतकं सुंदर सुंदर कलेक्शन आहे साड्यांचं. एकदम सिम्पल एखादी साडी घ्या, हँडलूम साड्या खूप सुंदर दिसतात. तर अशा एखाद्या साडीवरती, अशा ज्वेलरीवरती फॉर्मली तुम्ही एव्हरी डेला ऑफिसला पण जाऊ शकतात. ॲट द सेम टाईम स्टायलिशही दिसू शकतात. पॉवर लुक येतो साडीमुळे आणि जेवढ्या छान पद्धतीने तुम्ही फ्लॉन्ट करू शकता तेवढ्या छान पद्धतीने साड्या फ्लॉन्ट करा. म्हणजे कॉर्पोरेटमध्ये तुम्ही तुमचं स्वतःची वेगळी आयडेंटिटी निर्माण करण्यासाठी साडीचा वापर करू शकता. येस, बरोबर. कारण आपण बघितलं की आपल्या ज्या, म्हणजे आता हिचंच नाव जे गार्गी, मैत्रेयी, ह्या ज्या पंडितायन होत्या त्या काळात आपल्याकडे, तर त्या नक्कीच त्यावेळेला दुसरं कोणतं अटायर नव्हतंच, साडीच अटायर होतं. गार्गी, मला एक विचारायचं आहे तुला,
हे जे मी तुम्हाला आज जे करायला सांगितलं होतं, तर हे थोडं युपी स्टाईल पदर घेतल्यासारखं आहे का? हा जो तुम्ही उलटा पदर घेतलेला आहे त्याच्यामुळे फायदा कोणते कोणते होतात. साडी एक पर्टिक्युलर आपण खूप साडीला खूप असं लिमिटेशन करतो की साडी अशी हीच पद्धत साडीची परफेक्ट आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने फ्लॉट करू शकतात, एवढी साडी वर्सटाईल आहे ना. आता तुम्ही जसा तो उलटा पल्ला घेतलेला आहे त्याच्यामुळे 2-3 गोष्टी होतात. एक तर तुमचा शर्ट हायलाइट होत आहे, तुम्ही घातलेला महालक्ष्मीचा मंगळसूत्र हायलाइट घेत आहे ना, आणि साडीचा पदर एका साईडला झाल्यामुळे तुमचा पुरा लुक दिसतोय. तुमचा प्रॉपर एक फॉर्मल, हा जर मंगळसूत्र तुम्ही काढलात हे ट्रेडिशनल जातं, हे मंगळसूत्र जर तुम्ही काढलं ना हा पुरा लुक तुमचा हा फॉर्मल लुकच होणार. तुम्ही हा ऑफिसला घालू शकतात. आणि साडी वेअर करायला कुठलेच लिमिटेशन नाहीये. जे बोलतात ना दिस इज द परफेक्ट वे ऑफ ड्रेपिंग द साडी, असं काही नसतं परफेक्ट वे. प्रत्येकाची फिगर वेगळी, प्रत्येकाची उंची वेगळी, प्रत्येकाचा बॉडी स्ट्रक्चर वेगळा आहे ना, त्याच्यानुसार. आणि मुळात प्रत्येकाचे स्वभाव वेगळे असतात. मी तुम्हाला सांगते, काय काहींना थोडंसं कॅज्युअल राहायला आवडतं, की थोडंसं फंकी. काही काहींचा स्वभावच असतो की खूप फनी फंकी असतो. काही काही एकदम स्ट्रिक्ट असतात की नाही हे असंच असलं पाहिजे, तर त्यांना तो स्ट्रक्चर, बॉडी स्ट्रक्चर तो चांगला दिसतो. काही काहींना कॅज्युअल, हे तुम्ही ज्या पद्धतीने जॉली आहात तुम्हाला हा अटायर एकदम छान पद्धतीने सूट होतो. तर मला असं वाटतं खूपदा तुम्हाला तुमची आवड काय, तुम्हाला काय आवडतं ना, हे जास्त महत्वाचं आहे. इन्स्टेड ऑफ लोकांना काय वाटेल, लोक कशी मला प्रेझेंट बघतील, ह्याच्यापेक्षा तुम्ही स्वतः किती कम्फर्टेबल आहात, तुम्हाला स्वतःवरती कोणते एक्सपेरिमेंट करायला आवडते ना, ते जास्त महत्वाचं आहे. मला सगळ्यात जास्त काय आवडलं माहितीये का? ब्लाऊज, त्याचं फिटिंग, ह्याचं टेन्शनच नाहीये. एक्झॅक्टली. म्हणजे मला वाटलं, मी शर्ट उचलला, घातला, आणि आय फील सो कम्फर्टेबल. म्हणजे मिनिमम 450 पासून 5000 पर्यंत किंवा त्याच्याही पेक्षा खूप जास्त ही ब्लाऊजचं स्टिचिंग आहे. टेलर्स, जे कोणी टेलर असतील त्यांना थोडंसं आवडणार नाही आहे, पण माझ्यासारख्यांना खूप आवडलं. आणि काय, कधी विदिन नो टाईम यू कॅन स्टार्ट. हिने मला गायडन्स केलं, पटकन वॉर्डरोब उघडला, काढला, शर्ट घातला आणि झालं. गार्गे, आणखीन एक गोष्ट की आम्ही, म्हणजे आपण सगळेच थोडंसं, आम्ही तुला इन्क्लूड नाही करत ह्याच्यात, थोडंसं आम्ही हे म्हणतो की अरे साडीला फॉल बिडिंग नाही आहे आणि मग मी आता साडी कशी नेसू. तर याबद्दल जरा थोडं गायडन्स कर. खूपदा काय होतं, साडीला फॉल लावल्यामुळे काय होतं, साडी जर हलकी असेल तर तिला वजन येतं आणि साडी प्रॉपर खाली खेचली जाते थोडंफार इंटेन्शनली. ठीक आहे, आता इंटेन्शनली फॉल बिडिंग लावलीच पाहिजे, फॉल एकदम लावलाच पाहिजे. खूपदा आपल्याला व्हेरिएशन्सने समजा साडी ड्रेप करायची असेल तर तो फॉल थोडासा अडचणीचा किंवा कुठून तरी दिसू शकतं. खूपदा धोती स्टाईलमध्ये आपण साडी ड्रेप करतो, जर उलट्या पल्ल्याची साडी असेल किंवा आजकाल स्कर्ट सारखी साडी असेल त्याच्यात ते फॉल ना थोडेसे जास्त उठून येतात. तर फॉल जर लावायचे झालेच, एकदम पातळ फॉल भेटतात, एकदम पातळ. एक साडी एवढेच ट्रान्सपरंट फॉल पण येतात. एकदम साधे तेवाले फॉल लावा. फॉल नेहमी धुवून, घरी धुवून मग कोणाला तरी लावायला द्या. आयदर साडीला फॉल नाही लावला, काही काही साड्यांना आहे ना इट्सेल्फ थोड्याशा हेवी बॉर्डर्स असतात. आता ह्या साडीला टिक्की आहे, ठीक आहे, पण मी स्वतः प्रेफर नाही करत फॉल लावायचं, कारण मला माझी साडी तुझ्या ह्या साडीला फॉल नाहीये, अजिबात नाहीये. माझ्या ह्या साडीला फॉल नाही, तर नॉट नेसेसरी फॉल लावलाच पाहिजे. फॉल लावला, साडीला फक्त एक वेट येतं, पण आपल्याला व्हेरिएशन्स जर साडी ड्रेप करायची असेल खूप वेगवेगळ्या पद्धतीने, तुम्हाला प्ले करायला जर आवडत असेल ना साडीला, तर तुम्ही फॉल नाही लावला तरी पण चालेल, नॉट नेसेसरी. किती मस्त. कारण आहे ना, मला जरा हे थोडंसं सगळं ना एक काम वाटतं. अरे मला साडी फॉल बिडिंगला द्यायची आहे, मग दिलेली साडी घेऊन यायची. हिच्यामुळे ना मी खूप रिलॅक्स झाले, कारण कसलं टेन्शनच नाही ना, मॅचिंग ब्लाऊज ना काय. मला असं वाटतं मी आता सगळ्या फंक्शनसाठी साड्याच नेसणार. येस, अप टू ग्रूमिंगमध्ये माझ्यासारखं थोड्या अशा हेल्दी ज्या स्त्रिया असतात त्यांना तू काय टिप देशील की त्यात थोडं लीन दिसेल, कारण सगळ्यांना आवडतं मस्त दिसावं. खरंच आहे. तर मग काय बरं, काय टिप असेल तुझी? ग्रूमिंग खूप इम्पॉर्टंट, खूप बेसिक आहे. नॉट नेसेसरी त्याला आपण साडी बरोबर नको जोडूया. ग्रूमिंग इंडिव्हिज्युअल टॉपिक. ओके, ठीक आहे. आता ग्रूमिंग मध्ये 3 फॅक्टर जास्त महत्वाचे असतात. ग्रूमिंग मध्ये तुमचं बॉडी स्ट्रक्चर इम्पॉर्टंट आहे,
त्याच्यानंतर ग्रुमिंगमध्ये तुमची स्किन इम्पॉर्टंट आहे आणि ग्रुमिंगमध्ये तुमचे हेअर इम्पॉर्टंट आहे. तर ह्या 3 फॅक्टर्स खूप इम्पॉर्टंट आहेत ग्रुमिंगमध्ये. ठीक आहे. आता ज्या वेळेला तुम्ही तुमच्या बॉडीवर वर्क करतात, म्हणजे काय, तुम्हाला काय जिमला जायला पाहिजे, योगाला जायला पाहिजे असं काय नाही, फक्त थोडंफार हेल्दी फूडकडे लक्ष द्या, रात्रीचं खाणं थोडं कमी करा, जेणेकरून आपण आपली बॉडीकडे, ह्या बेसिक गोष्टी आहेत. ग्रुमिंग म्हणजे इट्स अ बेसिक गोष्ट आहे की आपली बॉडी थोडंसं शेपमध्ये असेल तर आपल्याला पण छान वाटतं. छोटी मोठी एक्सरसाइज दिवसातून अर्धा तास स्वतःच्या बॉडीसाठी द्या. किमान खाण्यावरती कंट्रोल करा, पोर्शन कंट्रोलमध्ये ठेवा, म्हणजे तुम्ही पूर्ण दिसताना थोडासा लीन दिसाल. शुगर कंट्रोलमध्ये ठेवा, बेकरी प्रोडक्ट कंट्रोलमध्ये. ह्या बेसिक गोष्टी आहेत ज्या आपल्याला फॉलो केल्याच पाहिजेत, नॉट फॉर द ग्रूमिंग पण स्वतःच्या हेल्थसाठी पण. राहिला दुसरा प्रश्न म्हणजे आपलं स्किन. आता स्किनवरती बेसिक एक मॉइश्चरायझर आणि एक सनस्क्रीन आपण तेवढी तर लावूच शकतो आपल्या स्किनसाठी. हल्लीचं प्रदूषण आहे, ह्या सगळ्यामध्ये आपल्याला खूप गरज आहे आपली स्किन व्यवस्थित ठेवायची है ना. बेसिक हायजीन तर आपण फॉलो करतोच, दिवसातून एकदा 2दा रिक्वायरमेंट आहे, पण किमान एकदा आपण आंघोळ तर करतोच. केस 2-3 दिवसानंतर व्यवस्थित हे करा. दॅट्स अ बेसिक थिंग ज्या ग्रूमिंगमध्ये येतात. आता राहिला प्रश्न हेअरचा. जसं की हेअर, आता हेअर माझे कर्ली आहेत, तर कर्ली हेअरसाठी वेगळे शॅम्पू कंडिशनर असतात, प्लेन हेअरसाठी वेगळे शॅम्पू आणि कंडिशनर असतात. तर ह्याचं थोडंसं व्यवस्थित बॅलन्स करायला पाहिजे. तुमचे हेअर स्ट्रक्चर काय आहेत, ते केस गळत आहेत का, तुम्ही किमान डॉक्टरकडे जावा. हेअर प्रॉपर मॅनेजेबल दिसले पाहिजेत. ह्या बेसिक ह्या 3 फॅक्टरवरती जर तुम्ही काम केलात ना, तुमचं ग्रूमिंग खूप व्यवस्थित होईल, खूप व्यवस्थित. ह्याच्या व्यतिरिक्त ग्रूमिंग आणि स्टायलिंगला जर मला जोडायचं झालं तर पहिलं दिसतं आपला फेस है ना, तर फेशियल हेअर जास्त इम्पॉर्टंट आहे स्पेसिफिकली आपल्यासाठी. बेसिक आयब्रोज रोज केले पाहिजेत, हा बेसिक गोष्ट आहे. रोज केले पाहिजे म्हणजे आयब्रोज नीट असले, आयब्रोज शुड बी प्रॉपरली शेप है ना. किमान महिन्यातून 1-2दा आयब्रोज करता आले पाहिजे. ते बेसिक आहे एकदम, त्याच्यामध्ये खूप पैसे लागत नाही है ना. फेशियल हेअरसाठी आजकाल रेझर्स येतात, फेशियल हेअर रिमूव्ह करा, त्याच्यामुळे तुम्ही एक प्रॉपर ग्रूमिंग दिसाल. सनस्क्रीन, मॉइश्चरायझर पाहिजेच. जे पण कपडे घालाल इट शुड बी आयर्न. तेवढं बेसिक आपण स्वतःसाठी फॉलो करतो. दुसरी गोष्ट, एक सिम्पल न्यूड कलरची लिपस्टिक लावली, पूर्ण चेहऱ्याचा मेकअप जरी नाही करायचं झालं, सिम्पल लिपस्टिक लावू शकतो, सिम्पल काजळ लावू शकतो. त्याच्यामुळे पण एकदम सिम्पल गोष्टीने पण तुम्ही प्रेझेंटेबल दिसू शकतात. खूपदा बायकांना असं वाटतं, बऱ्याच बायकांना असं वाटतं ग्रूमिंग करायचं म्हणजे खूप छान मेकअप करायचा, एकदम जिमला जाऊन एकदम हेल्दी व्हायचं, म्हणजे हेअर चांगले पाहिजेत, माझं पूर्ण अटायर असं परफेक्ट पाहिजे. तुम्ही बेसिक गोष्टींकडे लक्ष दिलात ना, तरी पण तुम्ही वेल प्रेझेंटेबल, वेल ग्रूम दिसाल. बसण्याचा पॉश्चर इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कशा पद्धतीने बसतात, कशा पद्धतीने बोलतात, बेसिक पोलाइटनेस तुमच्या बोलण्यामध्ये पाहिजे. म्हणजे दिस एव्हरीथिंग इन्क्लुड्स, पण एव्हरीथिंग इज अ बेसिक. तुम्हाला एकदम एक्सपर्टकडे जाऊन तुम्हाला काही ना काहीतरी वेगळं केलं पाहिजे गरज नाहीये. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे नेल्स. तुमचे नेल्स, किमान तुम्हाला नेल आर्ट वगैरे करायला नाही जमलं, करू पण नका. आय वुड रेकमेंड यू की बेसिक नेलला नेलपेंट लावायला नाही जमली तर नेल किमान क्लीन तरी पाहिजे है ना. या बेसिक गोष्टी आहेत जिथे तुमचं लक्ष गेलं पाहिजे. तुमच्याच बॉडीच्या खूप बेसिक गोष्टींमध्ये हायजीन, ग्रूमिंग ह्या खूप मोठ्या गोष्टी वाटतात, पण ह्या आपल्या डे टू डे लाईफचा पार्ट आहे. आपण वर्षानुवर्ष आपली आई आपल्याला हे शिकवते की बाहेरून आल्यानंतर हातपाय धुऊ, आंघोळ कर, घरी बस है ना, केसांना व्यवस्थित तेल वगैरे लावून केस व्यवस्थित ठेव, तोंड किमान 2दा धुऊ. ह्या खूप बेसिक गोष्टी आहेत ज्या आपल्याला शिकवत आल्यात. फक्त आपण त्याला ग्रूमिंग, हायजीन असे मोठे ज्यावेळेला लेबल लावतो ना, त्यावेळेला आपल्याला वाटतं बापरे आपल्याला खूप काहीतरी मोठं करायचं. खूप बेसिक गोष्टी आहेत. त्या बेसिक गोष्टी फॉलो केल्यात ना, हे जे काय 4-5 टिप दिले आहेत ना, हे जरी फॉलो केले तरी खूप झालं. एकदम सोपं करून टाकलं तिने. मला असं वाटलं आता काहीतरी मोठं सांगणार, पण व्हेरी सिम्पल. आणि हे आपण करतो, फक्त कन्सिस्टन्सी आणि जाणीवपूर्वक करण्याची गरज आहे. म्हणजे कधीतरी आळस करत असाल तर प्लीज, आणि ते स्विगी आणि सगळे ते रात्री 2 आणि 2:30 वाजता जे खाणं घेऊन येणारे ॲप आहेत ना, ते सगळे काढून टाका. बरोबर आहे ना गार्गी? खरंच आहे गार्गी. स्टायलिंग, अजूनही मला स्टायलिंगबद्दल विचारायचंच आहे. आता परत सांगते की अगदी लीन असतात, लीन नाही म्हणजे अगदी बारीक असतात, त्यांनाही वाटतं आम्ही थोडंसं
चब्बी दिसावं, आणि चब्बी असतात त्यांना वाटतं थोडं बारीक दिसावं. तर असं काही ड्रेसिंग असं आहे का की डार्क लाईट किंवा काय करायला पाहिजे, किंवा साडी नेसताना सुद्धा लाईट साडी बरोबर डार्क ब्लाऊज घालावा का, डार्क बरोबर लाईट घालावा का, हे थोड्या टिप्स सांग ना. मी स्टायलिंग टिप्स सांगते. सगळ्यात पहिलं, जेवढ्या पण मुली असतात, बायका असतात, त्या खूप बारीक असतात. त्यांचा पण एक प्रॉब्लेम असतो, यार गार्गी मला साडी नाही सूट होत कारण मी खूपच बारीक आहे. तुम्ही बारीक आहात मान्य करते है ना, पण तुम्ही थोडेसे म्हणजे बारीक असाल, मग एकदम रिव्हिलिंग कपडे घालाल तर तुम्ही अजून स्किन शो करणार आणि अजून तुम्ही बारीक दिसतात. तर इन्स्टेड ऑफ दॅट, लेअरिंग इज द बेस्ट ऑप्शन फॉर द बारीक. जेवढे पण बारीक असतात ना, त्यांनी लेअरिंग करायला सुरू करा. आता लेअरिंग करायचं सुरू करायचं म्हणजे काय करायचं, इन्स्टेड ऑफ साडीच्या व्यतिरिक्त मी सांगते, कोणताही ड्रेस, जॅकेट, टी शर्ट वगैरे घातला ना, त्याच्यात जॅकेट ऍड करा, त्याच्यात स्कार्फ ऍड करा, त्याच्यात दुपट्टेज ऍड करा, जेणेकरून तुमचे नॉर्मल ड्रेसिंग मध्ये एक लेअरिंग ऍड झालं म्हणजे थोडासा तुमचं स्ट्रक्चर मोठा असल्याचं फील होतं. जेवढे बारीक असतात ना, त्यांनी रिव्हिलिंग कपडे म्हणजे थोडेसे ओपन कपडे वगैरे कमी घालून लेअरिंग ऍड केली ना, तुमचा एक बऱ्यापैकी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. ठीक आहे. आता साडीवरती जर आलात तर किमान लॉंग स्लीव्सचे ब्लाउजेस ट्राय करा. इन्स्टेड ऑफ स्लीवलेस ब्लाउज, ट्राय टू वेअर अ लॉंग स्लीव्स ब्लाउज. त्याच्यामुळे तुमचा बॉडी आहे ना थोडीशी कव्हर होते. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, जे ब्लीन असतात ना, इंटेन्शनली जाड फॅब्रिकमध्ये जातात की मी थोडीशी जाड दिसेल किंवा काय, त्याच्यामुळे ते अजून बारीक दिसतात. तुम्ही जर बारीक असाल, इंटेन्शनली एकदम पातळ नेटच्या वगैरे साड्या घातल्या तरी तुम्ही एकदम बारीक दिसणार, आणि तुम्ही तुमच्या शरीराच्या एकदम अगेन्स्ट जाऊन जाड कपडे घातलेत तरी पण तुम्ही एकदम बारीक दिसाल. तर हे न करता एक मीडियम लाईक कॉटन, सेमी मल कॉटन वगैरे अशा ज्या काही सॉफ्ट नॉर्मल साड्या असतात ना, त्या घातल्या आणि प्रॉपर स्टायलिंग केली ना, तुमचं स्ट्रक्चर एकदम व्यवस्थित दिसतं. ठीक आहे. आता जे बारीक असतात त्यांना इंटेन्शनली मी सांगते की तुमचा ब्लाऊज जो आहे ना, तो हातावरती फ्लोई सोडा. हातावरती पदर तुमचा जो पदर असतो ना, तो हातावरती मोकळा सोडा, जसं आता मी सोडलेला आहे. त्यामुळे तुमच्या दिसण्यामध्ये थोडासा एक अजून स्ट्रक्चर ऍड होतं आणि तुम्ही थोड्याशा मोठ्या साईजला किंवा थोड्याशा मोठ्या दिसायला सुरू होतात. त्याच्याच पूर्णपणे अपोजिट जी व्यक्ती हेल्दी असते, तिने तिचा हा जो पदर आपण लावतो ना इथे, तो पदर हा शोल्डरच्या लेवलपर्यंतच, इथपर्यंतच तुमचा पदर हा आला पाहिजे. खूपदा तुमचा पदर हा तुमच्या शोल्डरच्या बाहेर जातो ना, तर तो म्हणजे हे आतमध्ये पाहिजे. एक्झॅक्टली. काय होतं ना, शोल्डर आहेत ना अजून ब्रॉड दिसायला लागतात जेव्हा तुमचा पदर हा तुमच्या शोल्डरच्या बाहेर जातो. या बेसिक टिप्स आहेत. तुमचा पदर हा तुमच्या शोल्डरच्या आत असला पाहिजे, जेणेकरून तुमच्या पुऱ्या बॉडीला एक सरळ स्ट्रक्चर भेटतं आणि ज्याच्यामुळे तुम्ही अजून व्यवस्थित थोड्याशा आतल्या साईडला. ज्या जाड्या असतात त्या बायकांनी किमान जाड्या म्हणजे थोड्याशा मोठू आपण काही बॉडी शेमिंग नाही करत आहे, रॅदर अगदी अजिबात वाईट न वाटून घेता आहोत त्यामध्ये कसं बेस्ट दिसू शकतं हे बघतोय आपण. त्यामुळे नो बॉडी शेमिंग. वी डोंट आम्ही ह्याला अजिबात प्रोत्साहित करत नाही बॉडी शेमिंगला. राईट. एक्झॅक्टली. तुम्ही आहात त्याच्यामध्ये कसं जास्त प्रेझेंटेबल, जास्त चांगलं दिसेल, हाच बेसिक मुद्दा आहे. ठीक आहे. आता ज्या मोठू असतील किंवा हेल्दियर साईडला असतील ना, त्यांनी फक्त एकदम डार्क कलरचे कपडे घातलात तर बारीक दिसायला हेल्प होते. डार्क कलर हेल्प करतो. हा सायकोलॉजी आहे. डार्क कलर हे तुम्हाला थोडेसे बारीक दिसायला हेल्प करतात, तेच लाईटर कलर हे थोडेसे ब्रॉड दिसायला हेल्प करतात. पण जी तुम्ही डिझाईन घ्याल त्याच्यावरती फुलं असतील ना, तर तुमची ती फुलं आहेत ना, ही खूप लांब नसावी. एक साडी त्याच्यावरती जी काही डिझाईन असेल फुलांची, पानांची, ती खूप लांब नसावी. त्याच्यामुळे त्या दोन फुलांच्या गॅपमध्ये स्पेस मेंटेन होतं आणि आपल्याला ते अजून लांब असल्यासारखे, अजून मोठे असल्याचं इल्युजन क्रिएट होतं. आता ज्या पद्धतीने तुम्ही साडी नेसलेली आहात, ही इंडिगोची साडी, ह्याच्यातल्या जर तुम्ही फुलं बघितलात ना, हे खूप जवळ आहेत. खूप खिचडी असलेल्या ज्या डिझाईन्स असतात ना, की ज्याच्यामध्ये खूप खिचडी आहे, ते डिझाईन स्पेसिफिकली ओव्हरवेट किंवा जाड असलेल्या लोकांनी तशा डिझाईन्स फॉलो करा, की जेणेकरून तुमची बॉडी ही तुम्हाला कुठे असं स्पेस नाही दिसला पाहिजे. आणि हे अगदी
स्ट्रक्चर्ड आहे, म्हणजे Yes. असं कसं तरी विस्कळीत असं नाही आहे. किमान कसंही विस्कळीत जरी डिझाईन असली ना तरी पण ती चांगली दिसेल. फक्त त्या डिझाईनला खूप लांब लांब गॅप नसले पाहिजे. ओके. इव्हन आता जे लाईन्सच्या किंवा ऍबस्ट्रॅक्ट प्रिंटच्या साड्या असतात त्या पण खूप सुंदर दिसतात. फक्त त्यांना कुठेच ती डिझाईन स्टार्ट होते आणि कुठे संपते हे समजलं नाही पाहिजे. खिचडी झाली पाहिजे. हो, तर म्हणजे ती खिचडी व्हावी. हो. ती खिचडीची साडी किंवा तशा खिचडीवाले कपडे हे जास्त हेल्दीयर लोकांना थोडंसं बॅलन्स दिसण्यामध्ये हेल्प करतात. वाव, मस्त टीप आहे. लो बजेटमध्ये रिच लुक सगळ्यांना फार आवडतो, म्हणजे पैसे आहेत त्यांनाही वाटतं आपलं लो बजेटच असावं. जरा सांग ना काय करू शकतो. काय होतं ना, रिच लुक म्हणजे आपल्याला खूपदा वाटतं खूप सारं स्पेंड केलं पाहिजे. भरपूर पैसे आहेत, मी प्रत्येक लुकला खूप भरपूर एक्सपेन्सिव्ह साडीज, एक्सपेन्सिव्ह ब्लाउजेस, मी खूप पैसे टाकले म्हणजे मी खूप सुंदर आणि खूप छान दिसली पाहिजे, असं काही नसतं. लो बजेटमध्ये म्हणजे कमीत कमी पैशामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेबल कसे दिसू शकता. सगळ्यात पहिलं जसं मी तुम्हाला सांगितलं, ग्रूमिंग. तुमची ग्रूमिंग व्यवस्थित असेल, तुमचं बॉडी व्यवस्थित असेल, स्किन व्यवस्थित असेल, हेअर व्यवस्थित असेल ना, तुम्ही ॲटोमॅटिकली तुम्हाला कोणतेही कपडे व्यवस्थितच दिसतात. आता तुम्हाला जर एखादा बेसिक ब्लाऊज, जसा की आत्ताचा हा माझा ब्लाऊज आहे, हा माझा ब्लाऊज किमान 4 ते 5 वर्ष जुना ब्लाऊज आहे आणि तुम्ही माझे पाठचे खूप सारे व्हिडिओज काढून बघा. हा ब्लाऊज मी किती वेने स्टाईल केलेला आहे. तुम्हाला एक अंदाज येईल की मी हाच ब्लाऊज खूप वेळा मी स्टाईल केलेला आहे. म्हणजे मी एका ब्लाऊजची कॉस्ट ही बऱ्याच वेळेला वापरून ही कट केलेली आहे. तर तुम्ही कमीत कमी एका ब्लाऊजमध्ये, ह्या ब्लाऊजमध्ये खूप व्हेरिएशन्सने साड्या ट्राय करू शकतात. सेम ॲज तुम्ही आता जो शर्ट घातलेला आहे, हा शर्ट तुम्ही आता साडीवर घातला, नेक्स्ट टाइम तुम्ही स्कर्टवरती घालाल, नेक्स्ट टाइम तुम्ही पॅन्टवरती घालाल, तर तुम्ही तो शर्ट खूप व्हेरिएशन्सने घालाल. म्हणजे तुमचा कॉस्ट असं पण तिथे कट झालेला आहे, है ना. चीप कपडे घेण्यापेक्षा कमीत कमी बजेटमध्ये चांगले कपडे घ्या, जे तुम्ही बऱ्याच वेळेनुसार घालू शकतात. जसं एक बेसिक कुर्ता, शॉर्ट कुर्ता असेल, समजा एक बेसिक व्हाईट कलरचा कुर्ता घेऊ फॉर एक्झाम्पल. शॉर्ट कुर्ता घेतला तुम्ही, 200-300 रुपयाला जर कुर्ता घ्यायला जाल, 1-2 वॉशमध्ये त्याचा जीव जातो, पूर्णपणे जातो. ते न करता किंवा 5-6 हजाराचा कुर्ता घेतला, गरज नाहीये, 1,500-1,500 पर्यंत एक बेसिक कुर्ता येतो. तो कुर्ता तुम्ही स्कर्ट बरोबर वेअर करू शकता, जीन्स बरोबर वेअर करू शकतात, इवन साडी बरोबर पण तसे बेसिक कुर्ते खूप छान जातात. लूज पल्ल्याचा साडी, जशी आता तुम्ही लूज पल्ला, बेसिकली आमच्या टर्म्समध्ये आता लूज पल्ला म्हणतात, लूज पल्ल्याचा पदर लावला आणि तो कुर्ता घातला, खूप मिनिमम, खूप कमीत कमी बजेटमध्ये तुमचा खूप छान पद्धतीने लुक तयार होतो. तुम्ही वर्सटाईल जितके पद्धतीने ट्राय कराल ना कपडे, तेवढे ते जास्त बजेट फ्रेंडली होतात आणि तेवढे ते आपल्याला आपल्या खिशाला पण तर परवडलं पाहिजे. स्टायलिंग म्हणजे प्रत्येक आउटफिटला दिलंच पाहिजे एकदम एक्सपेन्सिव्ह, गरज नाही आहे. जसं मी आता पाडव्याचा लुक केला, तो माझा ब्लेझर मी कमीत कमी 4 ते 5 वर्षापूर्वीचा माझा ब्लेझर आहे आणि मी तो कमीत कमी 10 ते 15 वेळा वापरलेला ब्लेझर आहे. त्याला थोडासा ट्विस्ट करून अगेन मी पाडव्यासाठी रेडी झालेली, तो माझा अटायर पूर्ण लुक होता ना, तो कमीत कमी साडी, कमीत कमी बजेटमध्ये खूप छान लुक तयार झालेला. तर तुम्ही तुमच्या कपड्यांबरोबर जेवढ्या पद्धतीने प्ले कराल चांगल्या पद्धतीने, तेवढा तुम्हाला तो बजेट फ्रेंडली पण वाटेल आणि तेवढे तुम्ही है ना इकॉनॉमिकली पण व्यवस्थित तुम्हाला तो बजेट मस्ट हॅव असं काय आहे. मस्ट हॅव सारीज, मस्ट हॅव आपण पूर्ण अटायरमध्ये शोधूया. ठीक आहे. आता तुम्ही जर कॅज्युअल कपडे घालत असाल, मस्ट हॅव 7 आउटफिट कॅज्युअल मधले. कोणते? सगळ्यात पहिले आता नॉर्मल तुमच्याकडे डेनिम पॅन्ट असली पाहिजे, ब्लॅक, ब्लू ह्या बेसिक पॅन्ट आहेत, एखादा प्रिंटेड स्कर्ट असला पाहिजे, एखादा सलवार कमीज असला पाहिजे, ब्लॅक कलरचा एखादा टॉप, व्हाईट कलरचा एखादा टॉप, हे बेसिक टॉप असले पाहिजेत आणि एखादा प्रिंटेड पुरा कुर्ता सेट, म्हणजे वरचा कुर्ता आणि खालचा पायजमा, हा एखादा प्रिंटेड आणि एक पूर्ण प्लेन सॉलिड कलरमध्ये कुठलाही प्लेन. हे बेसिक 7 आउटफिट जर तुमच्याकडे असेल ना, तुम्ही ह्या बेसिक 7 आउटफिटमध्ये खूप व्हेरिएशन्सने प्ले करू शकतात. भरपूर लुक इकडचे तिकडचे मिक्स मॅच करून तुम्ही तो कपडे रिपीट करू शकतात. फॉर एक्झाम्पल स्कर्टवरती कुर्त्यावरचा तो
कुर्ता घातला, स्कर्टवरती कुर्ताही घालू शकतात, पॅन्टवरती कुर्ताही घालू शकतात. अगेन तुमचा कुर्ता सेट ऑलरेडी आहेच, ठीक आहे. आता त्याच पॅन्टवरती डेनिमवरती तुम्ही ह्याच्यातले कुठलेही टॉप्स घालू शकतात. तर हे बेसिक ज्या गोष्टी आहेत ना, हे तुमच्याकडे वॉर्डरोबमध्ये असतात आणि ह्याच बेसिक गोष्टी आहेत. आपण खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी करायला जातो आणि तिथे आपण फसतो. आता साड्यांमध्ये झालं, साड्यांमध्ये मेन काय आहे तर ब्लाउजेस. मिनिमम हे 5 ब्लाऊज तुमच्याकडे असलेच पाहिजेत. ते कोणते? एक तर ब्लॅक कलरचा ब्लाऊज, दुसरा म्हणजे व्हाईट क्रीम कलरचा ब्लाऊज, नॉट एकदम व्हाईट, क्रीम कलरचा ब्लाऊज. तिसरा म्हणजे ग्रीन कलरचा ब्लाऊज. ग्रीन कलरचा ब्लाऊज मी का बोलते? ग्रीन कलरचा ब्लाऊज, ग्रीन कलर हा एवढा वर्सटाईल आहे, तुम्ही कुठलाही कलर बरोबर ग्रीन कलर पेअर करू शकतात. रेड बरोबर ग्रीन जातो, येल्लो बरोबर ग्रीन जातो, तुम्हाला जो कलर घ्यायचा त्याच्याबरोबर ग्रीन हा जातोच जातो. ग्रीन कलरचा ब्लाऊज मस्ट हॅव आहे. मरून कलरचा ब्लाऊज घ्या एखादा, मरून पिंक ह्याच्याबरोबर प्ले करू शकतात कारण हे बेसिक ब्लाऊज आहे. आणि एक डायरेक्ट येल्लो कलरचा. हे 5 ब्लाउजेस जरी तुमच्याकडे असेल ना, तुमच्या कपाटातल्या सगळ्या साड्या त्याच्यावरती जाऊ शकतात. वाव. म्हणजे मला ना इतक्या आनंदाच्या उकळ्या फुटतायत अक्षरशः, कारण प्रत्येक साडीला मॅचिंग ब्लाऊज आणि ते फारच डोक्याला त्रासदायक, कन्फिटिंग नाही, हे नाही ते नाही. मस्त. मी आय एम गोइंग टू फॉलो हर. गार्गी, आत्ता मला ना तुला एक विचारायचं, हे जे दागिने तू घातलीस, हे जे घातलेले आहेस, हे सगळे तुझे स्वतःचे दागिने आहेत का? मी स्वतः हँडमेड ज्वेलरी बनवते, जसं की तुमचा महालक्ष्मीचा हार. हे हँडमेड ज्वेलरीज आहेत ना, माझ्याकडे ज्वेलरीज आहेत, त्या ज्वेलरी हँड पेंटेड ज्वेलरी, हँडमेड ज्वेलरी, हेअर एक्सेसरीज, इवन दो बेल्ट पण माझे खूप छान ट्रेंडिंगमध्ये जातात. आता माझ्याकडे काही आणायला जमलं नाही, जसं काल मी तुम्हाला म्हटलं, काल रात्री मी खूप वेळ काम करत होती, तर ते आता घाई झाली सकाळी सगळं. पण माझे बेल्ट तुम्ही बघाल, कॉर्सेट बेल्ट म्हणतात, पैठणीचे बेल्ट, कॅज्युअल बेल्ट, हे तुमच्या लुकला इन्स्टंट एन्हान्स करतात. सोबतच टाय, आज मी टाय नाही घातली, ती टाय माझ्याकडे सिल्वर आणि गोल्ड दोन्ही ह्याच्यावरती टाय आहे, जेणेकरून तुम्ही शर्ट बरोबर घालू शकतात, कॉलरवाला कुर्तीज बरोबर ही टाय घालू शकतात. इवन साडी बरोबर टाय पण खूप सुंदर पद्धतीने जाते. तुमचा लुक तुम्हाला थोडासा चेंज करायचा असेल, ज्या एलिमेंटची हेल्प होते आपला लुक चेंज करायला, तशी एक्सेसरीज मी बनवते. नॉट नेसेसरी दागिने, पण मी अशा एक्सेसरीज बनवते ज्याने तुम्हाला तुमचा लुक इन्स्टंट चेंज होण्यासाठी हेल्प होतो. आणि इन्स्टंट चेंज म्हणजे खूप बदल होतो. एक नॉर्मल साडी, त्याच्यावरती तुम्ही कॉर्सेट बेल्ट घातला तर तुमची साडी ही इन्स्टंटली चेंज होते, इन्स्टंट त्याच्यामध्ये एक लुक ॲड होतो. तोच बेल्ट तुम्ही एखाद्या वन पीस बरोबर ट्राय करू शकतात, शर्ट बरोबर ट्राय करू शकतात, है ना. तर मला असं वाटतं, नॉट नेसेसरी साडी बरोबर प्ले करता आलं पाहिजे. तुम्ही कोणताही, माझ्याकडून कोणताही प्रोडक्ट घ्याल, कोणताही असेल, ते ॲक्सेसरीज असेल किंवा साडीज असेल, त्याच्याबरोबर कशी स्टाईल करायची किंवा किती व्हेरिएशन्सने तुम्ही त्या स्टाईल करू शकतात ना, ह्याची टिप्स मी देऊ शकतो. वा, मस्त. एक अशी यंग, एनर्जेटिक, आणि तिने जे शॉप टाकलंय ना, तुम्ही जाऊन नक्की बघा, व्हिजिट करा. आणि जर तुम्ही महाराष्ट्रात कुठेही असाल, मुंबईत असाल, मुंबईच्या बाहेर असाल किंवा देशभरात कुठेही असाल, तरीही ऑनलाईन ती तुम्हाला सगळं पाठवते. अशी एक स्वतःला सजवणारी, दुसऱ्यांना सजवणारी, साज ह्या शब्दाला खरोखर म्हणजे जो न्याय द्यायला पाहिजे ना, असा देणारी. म्हणजे तुम्ही बघा, तिची स्किन बघा, तिचे डोळे बघा, तिने केलेला इतका मिनिमल मेकअप करून आलेली आहे, पण इतकं छान की गोडवा जो म्हणतात ना, तो बटबटीतपणा न येता अत्यंत गोडवा असलेली ही गार्गी, एक उद्योजिका. खरंच ती इतकी प्रेरणादायी आहे. तुमच्या सर्वांसाठी एक संदेश तिच्याकडे मागते, जरा सांग. एक संदेश मला माझ्या मैत्रिणींना, माझ्या बहिणींना द्यायला आवडेल की तुम्ही स्वतःवर प्रेम करा. आपण खूपदा आपला टाइम ना, आपण आपल्या आई वडिलांचं ऐकण्यामध्ये ऐकावं, दुसऱ्याचं मन जपण्यामध्ये जो टाइम वेस्ट करतो ना, तोच टाइम स्वतःचं मन जपण्यामध्ये वेस्ट करा. कारण तुम्ही स्वतः जर आतून हॅपी असाल ना, तुम्ही तो हॅपीनेस बाकी आपल्या पुऱ्या घरात स्प्रेड करतात. सुरुवात तुमच्या घरापासून करा, तुमच्या घरात तो हॅपीनेस स्प्रेड होतो, मग तो समाजात हॅपीनेस स्प्रेड होतं. आणि
बाईने बाईला पुढे नेण्यासाठी जेवढं करू शकतो ना आपण करा. मला पर्सनली अनुभव सांगते, जेव्हा मला फोन करून बायका सांगतात ना, गार्गी खूप सुंदर दिसते, तुझा लुक खूप छान आलाय, आम्हाला खूप आवडली, तो जो एक होतं ना बूस्टिंग भेटते ना, ती त्याच्यातूनच भेटते. तर मला वाटतं प्रत्येकीला हक्क आहे स्वतः छान दिसायचा, छान राहण्याचा, स्वतःसाठी काहीतरी करायचा, आणि मग दुसऱ्यांसाठी तर आपण आहोतच. आपलं आयुष्यच दुसऱ्यांसाठी बनलेलं आहे. बाई ही देण्यासाठी बनलेली आहे ना. आपण सगळं आपलं प्रेम, आपला स्वाभिमान सगळं आपण स्वतः दुसऱ्यांसाठी ठेवतो, स्वतःसाठी काहीच नाही उरत. मग ते चिडचिडपणा जास्त होतो आहे ना. त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त आपण स्वतःवर प्रेम करा, बाकीच्यांना प्रेम करायला शिकवा, आणि खूप आनंदी आणि खूप खुशीत राहा. तुम्ही इन्स्टंट गोड दिसायला सुरुवात व्हाल. वाव. म्हणजे इटर्नल हॅपीनेस ज्याला म्हणतो, खूप महत्वाचं तो आहे, खूप महत्वाचं. स्वतःला थोडं पॅट करायला शिका. हा. बरोबर ना. कारण ना, म्हणजे मी गार्गीला तर खरंच म्हणजे इतकं मला कौतुक वाटतं ना, कारण आपल्याला सुंदर बनवण्यात किंवा एक कॉन्फिडेंट, ती जे सांगते साडी म्हणजे कॉन्फिडन्स, हे तिने जे स्टेटमेंट बनवलं ना, तर मला खरंच छान वाटतं. कारण मीही अनेक वर्षांमध्ये असं मला वाटायचं काय ते साडी नेसणं म्हणजे बोजड आणि हे, पण हे म्हणजे काहीच कसलंही 1+1चा रूल नाही आहे. हे मला इतकं भावलंय ना, की मला आता साडी नेसायला खूप आवडते, आवडायला लागलेली आहे. आधी पण आवडत होती, पण आता ती अगदी मुक्त मनाने आवडते. तर साडीत मुक्त व्हा, सुंदर व्हा, मस्त व्हा, आणि गार्गी साज बाय गार्गी गणेश ह्या ब्रँडकडे तुम्ही नक्की जा आणि स्वतःला सुद्धा वेगळं बनवा. गार्गी, खूप आनंदी आहे मी तू इथे आलीस. तुझे खरंच अत्यंत आभार. Thank you. इतक्या मोलाच्या टिप्स दिल्या. आणि हो मैत्रिणींनो, तुम्हाला आवडेल तुमचे प्लीज कमेंट्स करा इथे, जे जे पाहिजे ना ते कमेंट्स करा. आणि तुम्हाला एखादी टिप पाहिजे त्याचंही इथे कमेंट करा, कारण गार्गी इथेही तुम्हाला उत्तर देणार आहे. आणि तुमच्यासाठी सगळ्या तिच्या ज्या काही जे तुम्ही तिला अप्रोच करू शकाल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खाली येणार आहेत. त्यामुळे तुम्ही बायही करू शकता, त्याची लिंकही तुम्हाला दिली जाईल. सो अगेन थँक्यू सो मच. आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच कराल. थँक्यू फ्रेंड्स.